प्रेक्षकांनो, पहाट झाली आणि कल्पनाताई सगळं नवरात्राचं सामान लिहिताय आणि उपवासाचं सामान सगळी आधी तयारी त्यांची. आता ही विमल म्हणत असते, "वहिनी, तुमचा 9 दिवस उपवास असतो ना, आपण सगळी तयारी आधीच केलेली बरी." आता सायली तिथे येते आणि म्हणते, "आई, तुमचा सुद्धा 9 दिवसाचा उपवास असतो?" कल्पनाताई म्हणतात, "अगं म्हणजे तू बस इथे आरामात बस, तुमचा सुद्धा म्हणजे?" आता सायली म्हणते, "आई, माझा सुद्धा 9 दिवस उपवास असतो आणि मी अनवाणी सुद्धा चालते." पण अस्मिता मात्र टोमणा मारते लगेच त्या सायलीला, "कशाला?" आता या कल्पनाताई म्हणतात, "अगं अस्मिता, असते एकेकाची श्रद्धा, तुझा तर उपवास नसणारच आहे आणि तू जेवून खाऊन मस्तपैकी उपवास करणार आहेस. आता तू बोलूच नकोस काय अस्मिता." आता लगेच सायली म्हणते, "आई, आपण पहिल्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करूया का?" लगेच अस्मिता म्हणते, "झालं, तू घरात सगळी कामं कशी करते ना याचं प्रदर्शन चालू कर तू." आता लगेच कल्पनाताई म्हणतात, "अस्मिता, तू कशी टोमणे मारू शकते ना ह्याचं तू जुनंच प्रदर्शन करणार आहेस. आणि काय ना, सगळे तुझ्यासारखी आळशी नसतात ग. सायलीसारख्या लोकांना कामाची हौस असते आणि जे आळशी असतात ना त्यांच्यासाठी काम करणारं कोणीतरी पाहिजे असतं ना." अस्मिताचा लगेच चेहरा गळून पडलाय. आता ही सायली म्हणते, "आई, जाऊ द्या सगळं हे, मी आत्ता पूर्णाची तयारी करते." कल्पनाताई म्हणतात, "सायली, हळूहळू, उत्साहाच्या भरात तू उगाच सगळीच कामं अंगावर घेऊ नकोस." विमल म्हणते, "ताई, मी मदत करते तुम्हाला." कल्पनाताई म्हणतात, "सायली, अगं तू ना जरा आराम कर, त्रास होईल बाई तुला." सायली म्हणते, "आई, काही नाही होणार मला, मी अगदी ठणठणीत आहे. मी पूर्णाजीसाठी कॉफी करते. तुम्ही केली आहेत काही, मी देऊन येते." कल्पनाताई म्हणतात, "हिला आराम करायचं सांगायचं म्हणजे नुसती तोंडाची वाफ जाते." आता लगेच सायलीच्या हातातनं ही कॉफी ओढते अस्मिता आणि म्हणते, "आणि इकडे पूर्णाजीला मी देते कॉफी, उगाच शो ऑफ करत बसते तू तू." आता ही अस्मिता ना गोड गोड बोलून पूर्णाजीला पुन्हा एकदा पंपिंग करायला लागते आणि म्हणते, "बघ पूर्णाजी, तुझ्यासाठी मी कॉफी आणली आहे." पूर्णाजी म्हणतात, "अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, आपण खुद्द कॉफी आणलीत माझ्यासाठी, वा वा वा." आता लगेच ही म्हणते, "काय गं पूर्णाजी, सगळेच बोलतात घरातले मला, तर तू पण मला बोलणार आहेस का? मी निवांत गप्पा मारायला आले ना गं तुझ्याशी. आधीच घरात गणपती आणि ती हॉस्पिटलची भानगड, मला त्या गडबडीत तुझ्याशी वेळच घालवता आला नाही ना गं, तुझ्यासोबत बोलताच आलं नाही." पूर्णाजी लगेच म्हणतात, "माझं गुणी बाळग, ते हे खूप छान म्हणतात पूर्णाजी." आता लगेच अस्मिता म्हणते की, "काय ना पूर्णाजी, रविराज काका तन्वी घरात होते तेव्हा किती छान वेळ गेला ना, कसा वेळ गेला कळलंच नाही गं." पूर्णाजी म्हणतात, "अगं हो ना, मी विसर्जनानंतर थांबवून घेणार होते त्यांना, पण हे सायलीवर हल्ला झाला आणि सगळंच बारगळलं बघ." आता लगेच अस्मिता म्हणते, "अगं आजी, सायलीवर हल्ला कोणी केला असेल गं?" "अगं तिचा जीव घ्यावा इतकी काही ती महत्त्वाची नाही आहे." पूर्णाजी म्हणतात, "अगं आपला अश्विन म्हणत होता ना, कुठल्या तरी केलं असेल एखाद्या गुंडाने अर्जुनला त्रास द्यायला." पण अस्मिता या गोष्टीला वेगळंच रूप देते प्रेक्षकांनो. खरं तर ती म्हणजे गराणे करता करता खरं बोलून गेली असं म्हणायला हरकत नाहीये. अस्मिता म्हणते, "मला तर या सगळ्याचं काहीतरी वेगळंच रूप दिसतंय." तर पूर्णाजी म्हणतात, "म्हणजे काय म्हणायचंय ग तुला?" अस्मिता म्हणते, "अगं बघ ना, याआधी तर अर्जुनने गुन्हेगारांच्या किती केसेस लढल्या आहेत, असं कधी आधी झालं का? ज्या दिवशीपासून ना ती सायली आणि त्या मधुभाऊंची केस घेतली आहे ना अर्जुनने, तेव्हापासूनच हे सगळं सुरू झालंय. आपला अर्जुन किडनॅप नव्हता झाला का सायलीच्या केसमुळे?" "अगो पूर्णाजी, तेव्हाच काही बरं वाईट घडलं असतं तर, तसं काही घडलं नाही म्हणा. आपला अर्जुन आला निष्ठून सुखरूप, पण आता हे बघ ना, हे मारेकरी कुठून उपटले. बाई, ते ना पण याच केसशी संबंधित वाटतात मला. आपला साधा भोळा अर्जुन त्या सायलीच्या प्रेमात अडकलाय. ती सायली ना स्वतःच्या स्वार्थापोटी आपल्या अर्जुनचा जीव घ्यायला निघालीये ग." "पूर्णाजी, हे सगळं फिरून फिरून सायलीपाशीच येऊन थांबतंय ग, काय अर्थ असेल ग या सगळ्याचा?" पूर्णाजी म्हणतात, "काय असेल ग अर्थ?" आता लगेच अस्मिता म्हणते, "अगं याचा अर्थ असाच आहे ना पूर्णाजी, की याआधीही अर्जुनवर असे जीव घेणे हल्ले झाले आणि आता पुढे पण होणार." "अगं पूर्णाजी, म्हणजे तुला असं वाटत असेल मी सायलीच्या विरुद्ध बोलतेय, पण असं काही नाही ग माझ्या मनात. मला माझ्या अर्जुनची काळजी वाटते ग. मला ना असं सारखं वाटतं ग, अर्जुनच्या जीवाला धोका आहे फक्त त्या सायलीचमुळे." काहीतरी पूर्णाजीच्या डोक्यात भरवत असते ही रिकामी. आता त्या पूर्णाजी लगेच घाबरतात आणि म्हणतात, "देवा, माझ्या अर्जुनचं रक्षण कर." आणि त्यातनं भर का काय ही प्रिया ती पण तिकडे जाऊन बसते. आता त्या रविराजला म्हणत असते, "बाबा, तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं मला." "नाही म्हणजे तुम्ही चिडणार नसाल तर विचारते." रविराज म्हणतात, "अरे बापरे, एवढी मोठी प्रस्तावना म्हणजे नक्कीच काहीतरी मागणी असणार आहे." आता प्रिया हळूच म्हणते, "हो बाबा, मी ना पूर्णाजीकडे जाऊन येऊ का?" "वाटलंच मला. अगं तुला माहितीये तन्वी, यावर माझं काय उत्तर असेल? अगं तू हॉस्पिटलमध्ये बघितलं नाहीस का? अगं सायली अर्जुनसाठी त्याचं आयुष्य आहे. आता तू कशाला त्यांच्यामध्ये लुडबुड करतेस?" आता प्रिया म्हणते, "मी अर्जुनला भेटायला जातच नाहीये बाबा."
मला तुमचं म्हणणं पटतंय. आता अर्जुनला विसरून मी माझं पुढचं आयुष्य सुरू करायला हवं. आता लगेच हे रविराज म्हणतात, मग तिकडे कशाला जायचंय तुला? आता ही म्हणते, मी सायलीच्या तब्येतीची चौकशी करायला जातीये. कशी असली ना बाबा ती, तरी आम्ही दोघी लहानाच्या मोठ्या झालो ना, कशी माणुसकी विसरू मी? लगेच ही सुमन येते आणि म्हणते, तुझं मन किती मोठं आहे ग तन्वी. भाऊजी हिला जाऊ द्या ना एकदा तिकडे, म्हणजे आपल्या घरातलं कोणीतरी चौकशी करते असंही पूर्णाईला जाणवेल ना, बरं वाटेल त्यांना. नागराज पण खोटी काळजी असल्यासारखं दाखवतो. हो दादा, त्या मुलीच्या जीवावर बेतलं होतं रे. आता अशा वेळेला आपण असं करू नये ना, म्हणजे तन्वीला जाऊ दे तिथे, मग अर्जुनलाही कळेल ना की तो किती चांगल्या मुलीच्या प्रेमाला मुकलाय. लगेच प्रिया म्हणते, बाबा असं जर वागले मी तर माझ्या आईला पण बरंच वाटलं असतं ना, म्हणजे शत्रूला सुद्धा अशा वेळेला आपण असं वागू नये ना. आता लगेच रविराजे म्हणतात, हो प्रतिमा नेहमी म्हणायची की आपला शत्रू सुद्धा माणूसच असतो, आपण कधी त्याच्याबद्दल वाईट विचार सुद्धा करू नये. आता लगेच ही म्हणते, बाबा सायलीबद्दल तर माझ्या मनात काहीच वाईट नाहीये, मी येऊ का बाबा तिला भेटून? रविराज म्हणतात, जा, जास्ती रेंगाळू नकोस. प्रिया म्हणते, नाही नाही अजिबात नाही बाबा, मी लगेच परत येईल, मी आले परत, म्हणजे पटकन आवरून येते मी. आता इकडे ही सायली सगळी तयारी करते स्वयंपाकाची आणि मग म्हणते, सगळं झालंय आता, फक्त पोळ्या लाटलं की झालं. कल्पनाताई येतात आणि म्हणतात, अगो सायली सगळा स्वयंपाक तूच केलास वाटतं. आता लगेच सायली म्हणते, नाही आई, मी फक्त भाजी केली आहे. मग विमल बारी उत्तर देते, अहो ताई, सायली ताईंनी काहीच केलेलं नाहीये, फक्त त्यांनी न भाजी केली आहे. कुठे काही केलंय त्यांनी? फक्त कोशिंबीर तर केली आहे आणि फक्त बटाट्याची भाजी केली आहे आणि फक्त गोड म्हणून शेवयाची खीर पण केली आहे, बस. सायली ताईंनी बाकी कुठे काय केलंय? सगळेजणी हसायला लागतात या दोघी, म्हणजे करून करून हिने सगळीच कामं केली आहे. आता लगेच ही प्रिया ऐकते हे सगळं, तिला राग येतो, पण तरी सुद्धा असं दाखवते की खूपच काळजी आहे. तिच्या जवळ जाते आणि म्हणते, कशी आहेस ग सायली, बरं वाटते ना तुला आता? आणि हे काय ग, तू इथे काय करतेयस? तू लगेच कामाला पण लागलीस का? अगं एवढी दगदग करू नको, तुझ्या जीवावर बेतलं होतं ना, आमच्या सगळ्यांचं नशीब चांगलं म्हणून थोडक्यात निभावलं ग. अश्विन येतो आणि म्हणतो, अरे वा तन्वी, तू चक्क इतक्या प्रेमाने सायली वहिनीची चौकशी करतेयस, वा वा. लगेच प्रिया म्हणते, कसं आहे ना अश्विन, माझ्याशी कोणी कितीही वाईट वागलं ना तरी मी माणुसकी सोडत नाही. माझी आई माझ्या जवळ नसली म्हणून काय झालं, माझ्यात माझ्या आईचंच रक्त आहे. लगेच पूर्णाई तिथे येतात आणि हिचं कौतुक करायला लागतात, किती गुणी आहेस ग बाळा, किती काळजी करतेस सगळ्यांची. आता लगेच ही गळ्यात पडते पूर्णाजीच्या, मग पूर्णाजी तिलाही म्हणतात, अगो माझं सोनं ते. प्रिया लगेच म्हणते, पूर्णाजी आपला शत्रू सुद्धा माणूसच असतो ना ग, असं वाईट नाही आणायचं मनात त्याच्याबद्दल. म्हणजे प्रेक्षकांनो हिला असं म्हणायचं आहे का सायली तिची शत्रू आहे? ही सारखी सारखी एकच वाक्य रिपीट करते, हे नाही कळत आहे का यांना? प्रतिमा अशीच म्हणायची ग बाळा. आता लगेच म्हणते, खरंच माझ्या आईमध्ये पण माझंच रक्त आहे ना, मी माझ्या आईसारखीच आहे. अश्विन म्हणतो, बरं बरं जास्ती इमोशनल होऊ नका, आता त्रास होईल तुम्हा सगळ्यांना पण. ए वहिनी तू पण दगदग करू नकोस, आराम कर. आणि हे बघ बाकीच्या कोणाचं नाही पण प्लीज डॉक्टरांचं तरी ऐक ग, म्हणजे अश्विनला म्हणायचंय त्याचं तिने ऐकावं. मग आता हे सगळेच नाश्त्याला बसलेले असतात, मग बोलता बोलता चांगलाच विषय निघालाय. आता ह्या कल्पनाताई म्हणतात, मी करते सगळं, तुम्ही बसा. पण लगेच पूर्णाई म्हणतात, कल्पना किती करशील ग मुलांचं? अगं मला तर असं वाटतं बाई अश्विनचं लग्नच करून टाकूयात आता, नवीन सून घरात आली ना की तुला सगळ्या जबाबदारीतून मोकळी होशील बघ. अश्विन म्हणतो, ए पूर्णाजी हे काय तुझं मध्येच? लगेच अस्मिता म्हणते, ए मस्त आयडिया काढलीस पूर्णाजी तू. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई मला आणखीन एक सून आली ना तर आवडेलच, पण आपल्या अश्विनला चाललं पाहिजे. पूर्णाई म्हणतात, का नाही चालणार, त्याच्या दोन्हीही भावंडाची लग्न झाली आहेत आणि आता त्याची प्रॅक्टिस पण चांगलीच चालू आहे की. प्रिया लगेच म्हणते, हो म्हणजे अश्विनचं लग्न फिक्स. तर प्रतापराव म्हणतात, आल्या आल्या एकदम मस्त विषय सुरू झालाय. काय मग अश्विन, तुझ्यासाठी मुली बघायला सुरुवात करायची की नाही? आता अश्विन थोडासा घाबरलाय, त्याचं काहीतरी प्रेम प्रकरण आहे मे बी, हो ना. आता लगेच अस्मिता म्हणते, मी तर करवली म्हणून खूप मिरवणार आहे आणि आपण अश्विनचं लग्न धूमधडाक्यात करूया. पूर्णाजी म्हणतात, ते तर करायचंच आहे, निदान आपल्या अश्विनचं लग्न तरी आपल्या मर्जीने आणि आपल्या पद्धतीने व्हायला हवं बाई. पूर्णाजीचे टोमणे बॉम्ब चालू झालेत पुन्हा. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, सगळ्या नातेवाईकांना बोलू, विधिवत लग्न करू, कुठल्या तरी मंदिरात लपून छपून लग्न नाही करायचं आहे आपल्याला अश्विनचं. आता हे ऐकलंय अर्जुनने आणि हा टोमणा बॉम्ब त्याला खूप लागलाय. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, बाई माझी फार इच्छा होती माझ्या अर्जुनचं लग्न मी बघावं, अर्जुनची आजी म्हणून मानाने अगदी सगळी अग्निभोवतीच्या फेऱ्या बिऱ्या बघाव्यात, त्यांनी त्याच्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना मी बघावं, पण कसलं काय आणि कसलं काय, एवढं साधं सुख सुद्धा माझ्या नशिबात नाही. लगेच प्रतापराव म्हणतात, पूर्णाई झालं ते झालं, आता विसर सगळं. आता पूर्णाजी म्हणतात, ते तर विसरावंच लागल रे.
पण माझ्या हातात असतं ना, तर माझ्या अर्जुनचं लग्न मी अगदी सादर संगीत लावलं असतं. पण तेव्हा त्याला नको त्या माणसांची भुरळ पडली आणि कुठलेही विधी न करता घरात सून येऊन बसली. कल्पनाताई म्हणतात, पण अर्जुनचं लग्न विधिवतच झालंय पूर्णाई. पूर्णाई म्हणतात, तू बघितलंयस का? मी तर काही बघितलं नाही. हे एवढंच बघणं आपल्या नशिबात होतं. ही अवलक्षणी पोरगी आपल्या घरात आली, जिने सुखाची आणि आपल्या नात्याची होळी करून टाकली बघ. अर्जुनची बायको विधिवत या घरात आली असती ना, तर या घरात आनंद नांदला असता. आता हा टोमणा बॉम्ब सायलीसाठी होता, पण या अस्मिताला आणि प्रियाला मात्र मज्जा येते पूर्णाजीचे टोमणे बॉम्ब ऐकून. पण आता अर्जुनला मात्र हे असह्य झालंय आणि आता अर्जुनने पुन्हा एक टोमणे बॉम्बवर मोठा बॉम्ब फेकलाय. तो असा, आता तो लगेच पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी, आणि तो आता तिथे आलाय. सायली म्हणत असते, अहो तुम्ही जरा शांत राहा. पण अर्जुन सायलीला म्हणतो, थांब जरा तू सायली, तुला काही माहिती नाही आहे. आणि आता त्याने काय केलंय, देवीच्या मूर्तीकडे बघितलंय त्यांच्या देवघरातल्या, आणि तिथे गेलाय. याला ते यज्ञकुंड तिथे सापडलंय. यांनी सगळ्यांनी ना प्रेक्षकांनो घटस्थापनेच्या पूजेची तयारी तिथे सगळी व्यवस्थित करून ठेवलेली असते. अगदी मंगळसूत्र, करंडा, सगळं. आता अर्जुनने त्यातला तो करंडा उचललाय आणि मंगळसूत्र पण उचललंय. रॅदर ती अख्खीच्या अख्खी थाळीच त्याने उचलली आहे. आणि सायलीकडे बघत तो ते सगळं सामान घेऊन येतो. हे सगळेच जण गोंधळून जातात की नेमकं याचं चाललंय तरी काय. त्याने ते यज्ञकुंड तिथे ठेवलंय. प्रतापराव विचारत असतात, अरे अर्जुन काय चाललंय तुझं? आता ही प्रिया पण विचार करत असते, एरवी अर्जुन करते तरी काय? म्हातारीला तिथल्या तिथे उत्तर देतो, पण हे काय चाललंय त्याचं? पूर्णाजी म्हणतात, अरे अर्जुन काय चाललंय तुझं? कसले खेळ करतोयस बाबा आता? पण अर्जुन कोणाकडेच बघत नाही. त्या कल्पनाताई पण विचारतात, अरे बाबा काय करतोय? पूर्णाजी काहीतरी विचारतीये तुला. अस्मिता पण बडबड करत असते मध्ये. पण हा आव देखा ना ताव, आता लगेच सायलीचा हात धरतो हा आणि सायलीला त्या यज्ञकुंडाजवळ आणतो. बघायला फार भारी वाटलंय प्रेक्षकांनो. नक्की टीव्हीवर बघा आणि तुम्हाला माझ्या आवाजात कसं वाटलं ना तेही सांगा, कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि त्यांनी ना इथेच हा भाग पूर्ण केला आहे. खरं तर उद्या बघायला मजा येणार आहे. अस्मिताला नवलच वाटतंय की हा काय करतोय हे. आणि अर्जुनने पुन्हा एकदा सायलीसोबत त्या यज्ञकुंडाभोवती 7 फेरे घेतलेत आणि अगदी विधिवत लग्न लावल्याप्रमाणे तिच्या भांगेत कुंकू भरलंय आणि मंगळसूत्र घातलंय. वाटतंय खरं तर फिल्मी, पण बघायला मजा आली ना तुम्हाला? मला पण फार आली. पूर्णाजी म्हणतात, काय खेळ मांडलायस अर्जुन हा? अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी, तुला माझं लग्न बघायचं होतं ना, तेच तर दाखवतोय तुला मी. आता यावर सायलीचं आणि पूर्णाजीचं काय उत्तर असेल हे ऐकणं इंटरेस्टिंग ठरणार आहे, नाही का? मग वाट नका बघू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका. प्रिया की तो बहुत जली है आज. तर मग प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? सायलीला कळेल का अर्जुनचं प्रेम आहे तिच्यावर? मग नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.